सिंह राशी सिंह राशी तयार राहा. मे महिन्यात आश्चर्यकारक बदल घडणार आहेत. सिंह राशीच्या सिंहासनावर पुन्हा एकदा ब्रह्मशक्तीचा प्रवेश. 1 मे ते 5 मे 2025. कोणत्याही रणांगणात हरला असशील, पण ब्रह्मदेवाच्या सिंहासनावरून तुला पुन्हा उठवण्यासाठी संपूर्ण विश्वाचे चक्र फिरवले जात आहे. या टप्प्याची सुरुवात होते ते मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच, जेव्हा सिंह राशीवर सूर्य, चंद्र आणि गुरु यांचे अद्भुत त्रिकोण संयोग तयार होतात. ही वेळ असते आकाशातील सिंहासनावर ब्रह्मशक्ती पुन्हा प्रकट होण्याची. जणू संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने चालून येत आहे. सूर्य सिंह राशीचा अधिपती असून ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याची स्थिती प्रभावशाली असेल. आत्मविश्वास, नेतृत्व, आत्मबल आणि प्रभुत्वाची पुनर्स्थापना होते. चंद्र व गुरु एकत्र येतात सिंह राशीचा पंचम स्थानात. याचा अर्थ आहे आध्यात्मिक पुनर्जन्म, उच्च न्याय आणि अंतर्मनातल्या सिंहासनाचा पुन्हा जागर. तुम्हाला अचानक काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टीत भाग दिसून येईल, ज्या गोष्टी गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला स्पष्ट नव्हत्या. तुमच्या आत्म्याला एक प्रकारची ऊर्जेची झुळूक जाणवेल, जणू तुमच्यावर कोणीतरी अदृश्य हात ठेवलेला आहे. अनेक सिंह जातकांना या काळात स्वप्नातून, ध्यानातून किंवा एखाद्या गूढ चिन्हातून ब्रह्मसंदेश मिळण्याची शक्यता आहे. जो त्रास आतापर्यंत तुमच्यात साचून बसला होता तो आता ढवळून निघेल. काही जणांनी त्यांना गमावला आहे. त्यांच्या आठवणींचा सागर अचानक उचंबळून येईल, पण त्याच वेळी एक नवीन आशेचा किरणही त्यांना दिसेल. तुमचे स्वप्न, जुने स्वप्न असो किंवा ध्येय, पुन्हा जिवंत होईल. एक जुना मित्र, नातेवाईक किंवा गुरु अशा वेळेस तुमच्या संपर्कात येईल, जे जणू ब्रह्मदेवाने पाठवलेले आहे. करिअरमध्ये एक अनपेक्षित वळण किंवा एक मोठी संधी उगम पावते. 1 मे ते 5 मेच्या काळात दररोज सूर्योदयापूर्वी 5 मिनिटे ओम ह्रीं सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. शिवलिंगावर जल अर्पण करून नेतृत्व आणि योग्य निर्णय क्षमता मिळावी यासाठी प्रार्थना करा. ब्रह्मवाक्य. सिंह, तू फिनिक्स आहेस. तू राखेतून पुन्हा उगम पावशील, पण त्या उगमाचा जो बेजतो या 5 दिवसात रुजवायचा आहे. सत्याचा प्रकाश आणि अंधारात गुप्त ठेवलेल्या दस्तऐवजी. 6 मे ते 9 मे 2025. तुझ्या जीवनातील खरी ताकद फक्त सिंह गर्जनेत नाही, तर अंधारात गुप्त ठेवलेल्या सत्याला सामोरे जाण्यात आहे. या टप्प्यात सूर्य श्रेष्ठ स्थानात जातो आणि सिंह राशीच्या कर्मक्षेत्रात एक अत्यंत प्रभावशाली चंद्र आणि शनी दृष्टिकोनातून निर्माण होतो. लपलेले गुपित सत्य समोर येण्याचे आणि अनेक प्रकारच्या आंतरिक संघर्षाची बाह्य प्रतिक्रिया जाणवण्याचे आहेत. चंद्र आणि शनी यांचा योग तुम्हाला अस्वस्थ, बेचैन आणि खोल विचारांमध्ये लुटू शकतो. ज्यांना तुम्ही आजवर 100% विश्वास दिला त्यांच्याविषयी एक धक्कादायक सत्य समोर येऊ शकते. तुमच्या आयुष्यातील प्रामाणिकपणा, सुविधा या संघर्षाचे निर्णय, अचानक अश्रू, अचानक गोंधळ, अचानक शांतता या 3 गोष्टी एकत्रित येतील. काही सिंह राशींच्या लोकांना या काळात जुने ईमेल, जुनी डायरी, जुने फोटो किंवा जुन्या चिठ्ठ्यांमधून लपलेले सत्य सापडतील. काही प्रेम संबंधामध्ये विश्वासघात, बरं झालं किंवा सातत्याचा अभाव स्पष्ट होईल. घरामध्ये वादविवाद, वडिलांशी मतभेद, मोठ्या सिद्धांतांना, आर्थिक प्रश्नावरून एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते आणि त्यातून मोठा निर्णय होऊ शकतो. घडणाऱ्या प्रमुख घटना. एखाद्या कागदपत्रावर तुमचं लक्ष जातं आणि त्या कागदपत्रावर लपलेलं भविष्य उघड होईल. तुम्ही जिथे दोषी नव्हता तिथे तुम्हाला दोषी ठरवले जातं, पण ब्रह्मदेव ही चूक योग्य वेळी दुरुस्त करतात. एक जुना प्रोजेक्ट किंवा आयडिया पुन्हा जिवंत होईल. सूचना व उपाय. या कालावधीत दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. घरात पुरेसे प्रकाशमान ठेवा. अंधारात उगम पावलेली नकारात्मकता यावेळी अधिक तीव्र होऊ शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय रात्री उशिरा न घ्यावा. पूर्वजांचा आशीर्वाद आणि आत्म्याचा गोड वारसा. 10 मे ते 13 मे 2025. सिंह, तुझ्या रक्तात केवळ भौतिक DNA नाही, तिथे पूर्वजांच्या गर्जना साठवलेल्या आहेत आणि या गर्जना तुला आता पुन्हा जागे करणार आहेत. या कालखंडात सिंह राशीच्या 8व्या स्थानात केतू आणि चंद्राची गोड दृष्टी पडते. केतूची उपस्थिती तुम्हाला मी कोण आहे याचा शोध घ्यायला भाग पाडते. ज्याचा तुम्ही अपयश मानत होता त्याच पूर्वनियोजित यशात रूपांतर होताना तुम्ही पाहता. काही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वप्नात त्यांचे पूर्वज दिसू शकतात. काहींना पुन्हा जन्माचे संकेत मिळू शकतात. यावेळी तुमच्या आत एक आवाज स्पष्ट होतो, माझं काहीतरी बाकी आहे, मी संपलो नाही. घरात अनपेक्षित शांतता येते.
ही शांतता बरोबर दिसणारी नसते, ती एक अंतर्भाव असते. आई वडिलांशी नात्यात नवं गोड निर्माण होतं. घडणाऱ्या प्रमुख घटना. एका जुन्या फोटो किंवा वास्तूतून तुम्हाला एक जबरदस्त प्रेरणा मिळेल. वडिलोपार्जित जमिनीशी, वास्तूशी किंवा काही प्राचीन संधींशी संबंधित बातमी येईल. काही जणांना कोणीतरी पूर्वज संत स्वप्नातून मार्गदर्शन देतात आणि ते अक्षरशः जीवन बदलू शकतात. अंतःकरणाचा कोसळणार आणि हृदयातून उगम पावलेली क्रांती. 14 मे ते 17 मे 2025. सिंहाच्या हृदयातून जर एखादा किंकाळी बाहेर आली तर ती ब्रह्मांडाच्या नियमांनाही झुगारून देऊ शकते. या दिवसांमध्ये चंद्र, राहू आणि मंगळ यांच्या संयोगातून एक ज्वालामुखी तयार होतो. सिंह राशीचा हृदयात अनेक वर्षापासून दडपलेली दुःख, राग आणि स्वतःच्या आयुष्याशी झालेला अपमान या टप्प्यावर फुटून बाहेर येतो. ही भावना एका क्षणात विनाशक पण दुसऱ्या क्षणात उत्तुंग प्रेरक ठरते. थकवा, झोप न लागणे, अचानक ताप येणे किंवा हृदयात जडपणा जाणवणे शक्य आहे, परंतु या लक्षणामागे काहीतरी गोड परिवर्तन घडतंय हे लक्षात ठेवा. घडणाऱ्या प्रमुख घटना. एक अप्रत्याशित फोन कॉल, मेसेज किंवा भेट जी भावना हलवणारी ठरते. कोणीतरी माफ करा असं म्हणतो, पण तुम्ही माफ करता की नाही ही या टप्प्याचे मोठे वळण ठरते. तुम्ही स्वतःला आरशासमोर पाहता आणि एकदम म्हणता, हे मी आहे का खरंच? उपाय. दररोज सकाळी सूर्यनमस्कार 3 वेळा करा आणि सूर्याला तांदळाचे पाणी अर्पण करा. एकांतात स्वतःशी बोलण्याची सवय लावा. हाच सिंहाचा वैयक्तिक गुरुकुल आहे. जर शक्य असेल तर 16 मेला पिवळा फूल एखाद्या वृद्धाला दान करा. 5 मे ते ज्याचा विस्फोट सिंहाची गुप्त शक्ती जागृत होते. 18 मे ते 22 मे 2025. हे सिंह, तुझं दुःख, तुझं मन आणि तुझ्या डोळ्यामागची अन्नकथा यांचा उपयोग ब्रह्मांडात आहे का? महान गोष्टींसाठी करणार आहे. तू तयार हो. या दिवसात सिंह राशीचा 9 स्थानात शुक्र, गुरु आणि सूर्य एकत्र येतात. हा योग दुर्मिळ आहे, कारण ही एक अशी घडी आहे जिथे सिंहाच्या आयुष्यात भाग्य, श्रद्धा आणि प्रकाश एकाच वेळी एकत्र उगम पावतात. पण या भाग्याचाही एक गूढ आहे. हे भाग्य मिळत नाही, ते जागृत एखादं करावं लागतं. तुम्हाला एखादी जबरदस्त अंतःप्रेरणा येते, जणू कोणी तुमच्याशी थेट ब्रह्मभाषेत बोलते. अचानक कामात यश, नवे विचार आणि मी काहीतरी वेगळं करू शकतो अशी भावना मनात प्रबळ होते. तुमच्या आवाजात, देहबोलीत आणि डोळ्यातून एक राजा स्टेज प्रकट होतो आणि लोक ते जाणतात, ओळखतात. घडणाऱ्या अद्भुत घटना. एक गुड भेट. एखादी पुस्तक, एक अनोळखी व्यक्ती किंवा एक दृढ स्वप्न, ते तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. सिंहाच्या आयुष्यात एखादा गुरु येतो. कदाचित तो गुरु मान्य नसेल, पण त्याचं बोलणं सिंहाच्या आत्म्याला हलवतो. सिंह जन्माला आला आहे एका विशेष कार्यासाठी, हे पहिल्यांदा सिंहाला स्वतःला पटतं. एखादा मोठा निर्णय, नोकरी बदल, नवीन सुरुवात किंवा स्वतःचा काहीतरी सुरू करण्याचा संकल्प. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतात, पण एक गूढ अंतर ठेवलं जातं, कारण सिंह आता फक्त लोकांमध्ये राहतो, लोकांमध्ये मिसळत नाही. तुमच्या देहाच्या उष्णतेत, छायेत किंवा पावलांच्या स्पर्शात एक प्रकारचा ऊर्जा मंडळ तयार होते. काही सिंहांना ध्यान, ब्रह्मदेव किंवा एखाद्या प्राचीन ऋषीचा आभास होतो आणि त्यातूनच एक वचन, एक मिशन स्पष्ट होतं. उपाय. सिंह राशीने या काळात नाभी आणि हृदय चक्रवर लक्ष केंद्रित करून प्राणायाम करावा. ओम आदित्याय नमः मंत्र 21 वेळा जपावा. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा. त्यांच्या पायाशी बसून मौन पाळावे. राजा त्यांच्या सिंहासनावर बसतो तेव्हा संपूर्ण राज्य त्याच्या नजरेत सावरलं जातं. पण जेव्हा सिंह स्वतःचा सिंहासन निर्माण करतो तेव्हा तो राजाच नव्हे तर देवदूत बनतो. सावलीतील शत्रू. सिंहाच्या तेजावर पडलेली नजर. 23 मे ते 26 मे 2025. प्रकाश जितका तेजस्वी, त्याची सावली तितकीच घनदाट आणि सिंहाच्या प्रकाशावर आता ही सावली चाल करून चालली आहे. या काळात केतू आणि शनी एका गोड दृष्टीने सिंह राशीच्या आत्मतेजाकडे पाहतात. ही नजर आदराची नसते, ईर्ष्याची असते. सिंहाच्या यशावर, वाढत्या तेजावर आणि आत्मविश्वासावर ईर्ष्या बाळगणारे काही नातेवाईक, सरकारी किंवा जुने आयुष्यातले लोक पुन्हा दृश्य पलटवणार, पण यावेळी ते शुभ वस्त्रात लपलेले असतील. खूप जवळचा कोणीतरी तुमच्यावर विश्वासघात करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं नाव
प्रतिमा किंवा असलेल्या गोष्टींची गुप्त माहिती कोणीतरी पसरवण्याचा प्रयत्न, कोणावरचा विश्वास ठेवण्याचं वाटत नाही. सिंह स्वतःमध्येच मागे मागे सरकतो, जे खूप वेळा घडतं. वैवाहिक जीवनात पोटहोत सत्य उघड होतं. ज्यांचं वैवाहिक जीवन शांतपणे सुरू आहे त्याच्यासाठी मे 2025 मध्ये अचानक काही लपलेली गोष्टी उघड होण्याची शक्यता असते. विश्वासघात, दडपलेली अवस्था किंवा गुपित संबंध याचा सामना करावा लागू शकतो. या वादळामधून सिंह राशीला एक गोड शिकवण मिळेल. प्रेम ही केवळ भावना नाही, तर आत्म्याची यात्रा आहे. तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यापूर्वी आत्मशोध घ्यावा लागेल. काही नाती कायमची तुटतील, काहींना नव्याने अर्थ मिळेल, पण या प्रक्रियेनंतर सिंहाच्या हृदयाला प्रेम अधिक गैर, अधिक प्रगल्भ आणि अधिक दिव्य स्वरूपात प्रकट होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.